नमस्कार मंडळी, जय श्रीराम, गुड मॉर्निंग. तर आम्ही होतो आज पुण्यात आणि आम्हाला जायचं होतं तुळशीबागेत, म्हणून मी पटकीने आवरलेलं, पण हे काय आवरतच नव्हते. त्याच्यामुळे ह्यांना मी लय वेळ झाला फोर्स करत होते, पण ते जास्त मनावरच घेत नव्हते. आणि स्पृशाला म्हणलं एकदा कॅमेऱ्यात बघून हाय कर. स्पृशाने हाय केलं आणि परत जाऊन मामापाशी बसली आणि तिच्या मामाकडे बघून मला चिडवत होती. आणि नंतर मग तिचे पप्पा आले, तिला ओरडायला लागले मोबाईल बघते म्हणून. तर ती हळूहळू रडत होती, पण अचानक ती खूप रडायला लागली, म्हणून मी तिला पुढे चिडवत होते. ती रडत होती म्हणून तिच्या मामाला खूप वाईट वाटत होतं आणि तिचा मामा तिला समजायला लागला. मग नंतर मी जवळ घेतलं. दिदींनी मग आम्हाला बोलवलं. त्या आहेत ह्यांच्या दिदी, म्हणजे सख्खी चुलत बहीण यांची. आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्यांनी खिचडी वगैरे केली. ती खिचडी वगैरे खाल्ली, आवरलं आम्ही आणि खिचडी वगैरे खाऊन आवरलं आणि चपला वगैरे घालून निघालो. तर आम्ही फक्त दोघंजणच जाणार होतो आणि दिदीचे मिस्टर म्हणजे ते दाजी आम्हाला मेट्रो स्टेशनपर्यंत सोडवायला येणार होते. आम्ही बाय बाय वगैरे केलं त्यांना आणि निघालो आम्ही मेट्रो स्टेशनवरून. आहे दिदीच्या घरचा पुढचा येतं तिथे एक फणसाचं झाड आहे, त्याला खूप मोठे मोठे फणस लागले होते आणि गाडीचा काहीतरी मेकअप करायचा होता, म्हणून आम्हाला तिला ब्युटी पार्लर म्हणजे घरामध्ये घेऊन जायचं होतं गाडीच्या पार्लरमध्ये. आणि आम्ही हळूहळू चाललेलो आणि आम्ही पाऊस येईल म्हणून छत्री पण घेतलेली. आपलं डिझेल म्हणून छत्री घ्यावं म्हणजे हा इथलचा टेकडीकडचा रोड तुम्ही बघितलंच असेल. आणि तिथं म्हणजे पूर्ण कपलसाठी पॉईंट आहे. तिथं कपल वगैरे तिथं बसलेलेच असतात सगळ्यांना. आणि हा पण पॉईंट खूप मस्त आहे तिथला. तिथे मग खूप म्हणजे असे फोटोशूटसाठी करायला वगैरे जाणार. आणि आम्ही बसलो आणि निघालेलोच आम्ही हळूहळू. मग आम्ही पोहोचलो मेट्रो स्टेशनवरती आणि तिथे चहा घेण्यासाठी थांबलेलो. चहा वगैरे घेतला आणि पुढे निघालो मेट्रो स्टेशनला. आणि हे आहे स्वारगेट मेट्रो स्टेशन आणि आम्ही निघालेलो. मी केस वगैरे बांधत होते, तोपर्यंत ह्यांनी माझा लगेच व्हिडिओ क्लिक करून घेतला. तर कसं म्हणलं प्रत्येक वेळेस काही व्हिडिओ घेत नव्हता. आणि मग आम्ही निघालेलो, आतमध्ये चाललेलो आणि आम्ही आलो होतो आतमध्ये. हे आहे मेट्रो स्टेशन, म्हणजे हा पहिला फ्लोअर आहे. आम्हाला अजून खूप खाली जायचं होतं, त्याच्यामुळे मध्ये तुम्ही बघू शकता इथं तिकीट काढण्याचं आहे. आम्ही तिकीट वगैरे काढून निघालो, लिफ्टमध्ये थांबलो. मला तर खूप भीती वाटत होती, कारण मी फर्स्ट टाईमच लिफ्टमध्ये थांबलो. आणि आम्ही नंतर सेकंड फ्लोअरमध्ये आलो आणि निघालेलो. तर हा आहे मेट्रो स्टेशनचा फर्स्ट फ्लोअर, म्हणजे आम्ही इथं होतो, पण आम्हाला आणखी खूप खाली जायचं होतं आणि त्याच्यासाठी आम्ही पहिल्यांदा निघालो. आणि तिथे चेकिंग वगैरे भरपूर करत होते आणि तिकीट वगैरे स्कॅन केलं आम्ही आणि पुढे आलो. तर आम्हाला ट्रेनच होते, आम्ही फर्स्टमध्ये मेट्रोमध्ये बसलो. आहे मेट्रो आणि त्याच्याने डायरेक्ट आम्ही कुठे आलो ते पार मंडईत म्हणजे तुळशीबागेत. आणि आम्ही आता तिथून डायरेक्ट बाहेर पडणार आहे, पण त्याच्या आधी आम्ही लिफ्टवरून पायऱ्या चढून घेतो. आणि त्या लिफ्टमध्ये परत आम्ही लिफ्टमध्ये थांबलो आणि आलो आम्ही फायनली तुळशीबागेत. एवढी गर्दी होती, मला तर फर्स्ट टाइम नेल पेंटच दिसल्या. मी 2 नेल पेंट घेतल्या, मला काही जास्त कलर नको म्हणलं. आणि ते सगळे फ्लॉवर्स वगैरे खूप मस्त, म्हणजे खूप मस्त होतं. तुम्ही पण नक्की तुळशीबागेत या. तुम्ही गेला असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आम्ही परत वापस यायला निघालो आणि लिफ्टमध्ये थांबलो. तर एवढी गर्दी होती लिफ्टमध्ये आणि बाहेर पण आमची खूप लोक वेट करत होते. आणि आलो आम्ही दोघांना तिकीट काढलं. मी एवढी शॉपिंग केलेली, फक्त काही नाही, पॅन्ट वगैरे घेतली, नेल पेंट. आणि आम्ही लगेच लिफ्टमधून निघालो खाली. परत आलो, थांबलेलो होतं आणि मग मेट्रो आली. मेट्रोला तर इतकी गर्दी होती की बापरे, खूप म्हणजे खूप गर्दी होती. तर आणि आम्हाला तर जाताना म्हणजे बसायला ना सीट पण नाही भेटलं. आणि आम्ही निघालेलो. आता मेट्रो चालू होईल, मेट्रो चालू झाली की आम्ही निघणारच आहोत. एवढी गर्दी होती बापरे मेट्रोला. मी तर ह्यांना ना पकडून थांबलेले, मी फर्स्ट टाईम बसलेले म्हणून मला ना खूप भीती वाटत होती. आणि आम्ही आता फायनली बाहेर आलो आणि दाजी पण आम्हाला घ्यायला येऊन थांबलेले. तिथं मला वेस्पाचं दुकान दिसलं, मला वेस्पा खूप आवडते आणि आम्ही तिथून निघालो. आणि इथे एक ना असं वर्ल्डचा काहीतरी वनराई म्हणून पॉईंट होता आणि आम्ही परत तुम्हाला मागच्या पॉईंटमध्ये जे दाखवलेलं ना तेच यायचं. आणि आम्ही आता घरी आलो तर तेच तुम्हाला फणसाचं झाड वगैरे दाखवलेलं, तेच रिपीट दाखवलं. आणि आम्ही गेलो तेव्हा स्पृशा तर झोपलेलीच होती आणि आम्ही दाराची बेल वाजवली की स्पृशा लगेच उठून बसले. आम्ही गाडी वगैरे पार्क केली आणि आता निघणारच होतो आम्ही आता घराकडे जायला लागलो. तिथं आहे ते क्रिकेटचं बँच आणि इथे सगळी मुलं वगैरे खाली खेळत होती. स्पृशाची तर आम्हाला बोलले माऊस स्पृशाला पाठवून दिला. आम्ही रूममध्ये आलो तर ते स्पृशा झोपलेली, बेल वाजवली. आम्ही घरी आलो आणि आम्हाला निघायचं होतं म्हणून मस्त साबुदाणा वडे वगैरे खाल्ले. बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.